दिवसेंदिवस हवामानात बदल होत चालला असून प्रदूषण वाढत चाललं आहे। याचा परिणाम थेट मानवी जीवनावर होत असून वाढत्या प्रदूषणामुळे आणि हवामानातील बदलांमुळे मानवी अस्तित्व धोक्यात आलं असल्याने शुद्ध हवा, मुबलक पाणी आणि जमिनीची धूप थांबवण्यासाठी वृक्षारोपण ही आज काळाची गरज बनली आहे। झाडे कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊन मुबलक प्राणवायू देतात आणि जागतिक तापमान वाढीवर नियंत्रण ठेवतात। निसर्ग मानवाला सदैव निस्वार्थ भावनेने प्रेम, स्नेह देत असल्याने आपलेही तेवढंच कर्तव्य आहे की त्या बदल्यात निसर्गावर आपणही किंबहुना जास्त प्रेम केलं पाहिजे। एक वृक्ष हा मानवच नव्हे तर सूक्ष्म जीवजंतू, पशुपक्षी या सर्वांना निस्वार्थ लाभ प्रदान करत असतो। त्यामुळे वृक्षारोपण ही आज तरी काळाची गरज बनली असल्याने शेवगाव तालुक्याच्या बालमटाकळी येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या व ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या प्रमाणात व विविध जातीच्या वृक्षांचं वृक्षारोपण करून त्याचं संगोपन करण्याचा संकल्पही करण्यात आला आहे। एकीकडे वृक्षारोपण तर दुसरीकडे वृक्षाची मोठ्या प्रमाणात कत्तल होऊन वाहनं मोठ्या प्रमाणात भरून राजरोसपणे रस्त्याने धावत आहेत। वनाधिकाऱ्यांनी देखील याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं म्हटलं जात आहे। जयप्रकाश बागडे, अहिल्यानगर, शेवगाव। मान्सूनच्या सुरुवातीलाच आपण पाहतो की सध्याच्या टेम्परेचरचा अंदाज घेता सध्या गावात वृक्षाची कमी असल्यामुळे जी सार्वजनिक जयंती उत्सव समिती बालमटाकळी आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने जे आज आम्ही हा समितीने निर्णय घेतला की 51 झाडाची वृक्ष लागवड करून आणि ते जिवंत जगलेच पाहिजेत असा संकल्प घेतला आणि याला दर 15 दिवसाला याची देखभाल केली जाणार आहे।